तर वर्षानुवर्ष आम्ही या विदर्भाच्या मागासलेपणाच्या संदर्भात आंदोलनं केली, बॅकलॉगची आंदोलनं केली, पण हे सगळं होत असताना वेगवेगळ्या इंडिकेटरवर हा आमचा अमरावती विभाग हा नेहमी मागे दिसायचा, पण एका इंडिकेटरवर हा अमरावती विभाग हा संपूर्ण महाराष्ट्रात समोर होता आणि ती होती साक्षरता. साक्षरतेत अमरावती विभाग हा 25 वर्षापूर्वी देखील महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर होता आणि त्याचं कारण एकमेव काही असेल तर ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते. त्यांनी योग्य वेळी शिक्षणाचं रोपटं लावलं आणि त्यातनं ते रोपटं असं फोफावत गेलं. विचार करा, कदाचित ते नसते तर 2-3 पिढ्या अशा राहून गेल्या असत्या की ज्यांना शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण याचा गंधच मिळाला नसता. त्यातले जे कोणी बाहेर जाऊ शकले असते ते कदाचित शिकले असते, पण त्यांनी हे द्रष्टेपण दाखवलं आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हा त्यांनी केला. म्हणूनच आज खऱ्या अर्थानं आपण जे त्यांचा या ठिकाणी गौरव देखील करतो आणि त्यांच्या ऋणात देखील आहोत, याचं कारण ही त्यांची दूरदृष्टी.